मी जाहीर आवाहन करतोय की सावरकरांचा ज्या पद्धतीने अपमान होत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसने केलेलं एक षडयंत्र आहे, मुद्दामून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसलाय. निषेध केला पाहिजे, आपल्यात हिंमत पाहिजे. आदित्य ठाकरेंमध्ये तर नाही आहे, संजय राऊतांमध्ये पण नाही आहे. कारण भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधी माफीवीर म्हटले होते. तरीसुद्धा आदित्य ठाकरे, संजय राऊत त्यांच्या त्या भारत जोडो यात्रेत चालले होते. परंतु तुम्हाला मागची घटना माहिती आहे की मणिशंकर अय्यर यांनी ज्यावेळी सावरकरांचा अपमान केला होता त्यावेळी मी महाराष्ट्रात पाऊल ठेवून देणार नाही अशा पद्धतीने मणिशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलन केलं होतं. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची तत्व जर अजूनही उभाटा अंगीकारत असेल तर त्यांनी दिनेश गुंडूराव आणि काँग्रेसचा निषेध करावा आणि घोषणा करावी की महाराष्ट्रात दिनेश गुंडूराव यांना आम्ही पाय ठेवून देणार नाही. मला नाही वाटत अशा पद्धतीची घोषणा करतील, परंतु शिवसेना म्हणून, शिवसैनिक म्हणून, बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक म्हणून आम्ही दिनेश गुंडूराव यांचा निषेध करतो आणि त्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवून देणार नाही अशी पद्धतीची घोषणा मी या ठिकाणी करत आहे. त्यांनी 24 तासात माफी मागावी आणि उद्धवजी यांनासुद्धा मी खडसावून विचारतोय की आपले यावर मत काय, आपण याचे उत्तर किंवा आपण याचा जाब दसरा मेळाव्यात तरी विचारणार का? खुर्ची करता आपण किती लाचारी पत्करणार? जर आपण लाचार झाला असाल खुर्ची करता तर बाळासाहेबांचा फोटोसुद्धा आपण लावू नका. तो लावण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. दिनेश गुंडूराव यांनी माफी मागावी असं एक शिवसैनिक म्हणून मी त्यांना आव्हान करत आहे.